हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आणि आज सकाळी मोठा गोंधळ झालेला आहे, एवढा बेकार ना। म्हणजे काय झालं, सकाळी रात्री पाणी येत नव्हतं। मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम चालला होता, पाणी येत नव्हतं आणि आतल्या बेसिनचा नळ चालू राहिला। सगळ्या किचनमध्ये हॉलमध्ये पाणी झालं आणि मग सकाळी जाग आली। इतकं जास्त पाणी झालं होतं। आता सगळं पाणी काढले, किचनमधलं अजून बाकी आहे, हॉलमधलं सगळं ऑल क्लिअर केले। गादी भिजली आहे, तर मला गादीचं खूप टेन्शन आलं की गादीचं काय करायचं। तरी गादी मला अर्ध्यापेक्षा जास्त तरी भिजलीच आहे। गादी आता कशी सुकवायची ते मला काय कळत नाही। हेअर ड्रायर काय माझ्याकडे नाही आहे, मी पूर्ण ब्लँक झाली आहे गादीच्या बाबतीत। तरी गादी कशी भिजवलेली सुकवायची ना ते मला काही समजत नाही आहे। बाकी सगळं तर जास्त काही सामान भिजलेलं नाही आहे, गादीच महत्त्वाची भिजली आहे। कारण की बाकीचं जे सामान होतं सगळं मोस्टली माझं खुर्चीमध्ये उचलून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते वाचलंय। पण लय मोठा गोंधळ झालाय मला गादीचंच टेन्शन आलंय। वाळली नाही तर मला वाटतं की अक्षरशः फेकून द्यावी लागणार आहे। बघू, आपण गादी वाळवायचा पण काहीतरी प्रयत्न करू। पण चला आधी आतली खोली आवरून घ्यायला सुरुवात करू। कोणी म्हणजे अगदी कोणीच इमॅजिनही करू शकत नाही एवढं पाणी सगळ्या घरामध्ये झालं होतं आणि मग जाग आली। खरं तर मला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट पण वाटतंय, पण मला काहीच समजत नव्हतं की पाणी बाहेर कसं काढायचं। सकाळी उठल्यानंतर हसावं की रडावं अशी कंडिशन झाली होती। अगदी 15 ते 20 मिनिटाचाच हा सगळा खेळ झाला असणार आहे। आणि अगदी घोट्या एवढं पाणी तर हॉलमध्ये साचलं होतं आणि किचनमध्ये बेसिनमधून पाणी निघून गेलं असतं, पण बेसिनमध्ये रात्री ताट ठेवलं होतं आणि त्या ताटमुळं ना जे होल असतं ड्रेनेजचं ते लॉक झालं आणि बेसिन भरलं। बेसिनवरून कट्ट्यावरती पाणी आलं, कट्टा भरून सगळं कट्ट्यावरून खाली पाणी करत अख्खं किचन भरून दरवाजा लावलेला असतो मधला, त्या दरवाजाच्या फटीतून हॉल भरला पूर्ण। आणि गादीवरती झोपलेला असल्यामुळे लक्षात आलं नाही लवकर, पण गादीसुद्धा प्रचंड भिजली आणि मग तेव्हा लक्षात आलं। आणि गादी इतकी भिजल्यानंतर उचलताही येत नव्हती, काय करावं तेही समजत नव्हतं। चला जाऊ दे, कांदेही माझे सगळे भिजून गेलेले आहेत। अक्षरशः ज्या काही गोष्टी खाली असतात ना त्या तर तरंगत होत्या मी सकाळी झोपेतनं उठले तेव्हा। कांदे तरी बऱ्यापैकी सेफ आहेत, पण तरी प्रत्येक कांद्याच्या इथपर्यंत पाणी गेलंच होतं। म्हणलं आज पहिल्यांदा सगळ्यात कांदे काढून घ्यावे। आणि मला वाटतं की माझे कांदेसुद्धा एवढे जास्त स्टोअर केलेले ना लवकर खराब होऊन जाणार आहेत। म्हणजे मला सगळे तर असं बोलले मम्मी वगैरे की भिजलेले कांदे लवकर खराब होतात, पण आता मी ठरवलं की जितके दिवस राहतील तितके दिवस ठेवायचे, सारखे साफ करायचे। मी तरी पण सगळ्या कांद्यांपाशी सारखा फॅन वगैरे लावून ठेवला होता ते वाळतील म्हणून। पण मला हाताला पण जाणवत होतं की कांदे थोडे ना, म्हणजे वाळका कांदा आणि ओला कांद्यामध्ये फरक आपल्याला लक्षात येतो। ओला कांदा थोडासा जड वाटतो आणि मला हा कांदा पण आहे ना रोजच्यापेक्षा थोडासा उचलताना जड वाटत होता। म्हणजे नक्कीच हे कांदे चांगलेच भरपूर भिजलेले आहेत। खालचा पेपरसुद्धा अगदी कोपऱ्यापर्यंत काहीच राहिलं नव्हतं, पूर्ण पेपर पण भिजून गेला होता। पुढे मी कांदे बाहेर येऊ नये म्हणून ठेवलेला बॉक्स जो होता तो पूर्ण भिजून गेला होता। आणि म्हणजे मला हसायला तर अजिबात येत नव्हतं। सगळं काम केल्यानंतर आम्ही जेव्हा दोघं नाश्ता करायला बसलो ना तेव्हा आम्हाला थोडंसं हसायला आलं की यार काय झालं, हे आपल्या लक्षात कसं आलं नाही। पण हे सगळं नुकसान थोडंसं बघून मला थोडंसं वाईट वाटत होतं की यार थोडंसं आपण ना लक्ष का दिलं नाही काय माहिती। आणि तो नळ आहे ना माझ्याकडून चालू राहिलेला नव्हता, सचिनकडून चालू राहिलेला। रात्री ते जेव्हा बेसिनपाशी गेले तेव्हा त्यांनी बघितलं की पाणी आलं आहे का नाही बघण्यासाठी नळ चालू केला आणि पाणी आलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्याकडून तो नळ चालूच राहिला। खरंच सकाळी उठल्या ना घराचा एक व्हिडिओ शूट करायला पाहिजे होता, पण मी आणि सचिन एवढं जास्त पॅनिक झालो होतो ना की व्हिडिओ वगैरे काहीच आठवत नव्हतं। नशीब मोबाईल वगैरे काही भिजले नाहीतर जमिनीवरती मोबाईल असते ना तर त्याच्यात तर सगळं पाणी गेलं असतं। रात्री झोपताना ते गुड नाईटचं फास्ट कार्ड लावलं होतं, तर त्याची थोडीशी जी काही राख होती ती आणि त्याच्यासोबत काडीपेटी ठेवली होती, तर ते दोन्हीसुद्धा सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा पाण्यामध्ये तरंगत होतं। मला तर काही सुचायचं बंद झालं।
आणि जेव्हा सचिनने मला उठवलं की बघ गिरीच्या घरात सगळं पाणी शिरलं आहे, तर मला तर कळतच नव्हतं की पाणी आलं आहे कुठून. मला वाटलं बाहेर इतका पाऊस झाला आहे की दाराच्या खालून पाणी घरात शिरलं आहे. आणि मी बाहेर जाऊन बघते की पाऊस किती झाला आहे, पण तरीही आतून नळाचा आवाज येत नव्हता, कारण मधला दरवाजा बंद होता, फॅन चालू होता आणि फॅनचा आवाज, टेबल फॅनचा आवाज थोडासा जास्त येतो. आणि त्याच्यामुळे ना लक्षात आलं नाही की आतमधल्या खोलीमध्ये बेसिनचा नळ चालू आहे. तरी 2 मिनटात मी शोधून काढलं की कुठे नळ चालू आहे किंवा काय, कुठून पाणी आलं आहे, आणि नळ बंद केला. पण तोपर्यंत असं वाटत होतं की एखाद्या समुद्रकिनारी मी उठली आहे कुठेतरी. आत्ता मला सांगताना खूप जास्त हसायला येते. आणि जसं पाणी दिसलं आम्हाला, काढायचं बाहेर कसं ते समजत नव्हतं. आम्ही दोघांनी डायरेक्ट बेडशीट ओढले. मी बेडशीट जे धुवायला टाकलं होतं ना, तेच माझ्याजवळच तिथे बाथरूमच्या बाहेर होतं. ते बेडशीट घेतलं, मी गादीवरचं बेडशीट ओढलं आणि दोघांनी बेडशीटने भरून भरून पाणी आहे ना बादलीमध्ये कलेक्ट केलं. त्याच्यानंतर सुपलीने जे काही ज्याला आठवत होतं ना त्या पद्धतीने आम्ही पाणी बाहेर काढत होतो. सगळ्या गोष्टी काय भिजले, कुठून उचलावं, कुठून ठेवावं, एवढा गोंधळ उडाला होता ना आमच्या दोघांचा की बस. त्यांना जी आयडिया येत होती त्या आयडियाने ते पाणी बाहेर काढत होते आणि मला जी आयडिया येत होती त्या आयडियाने मी पाणी बाहेर काढत होते. टॉवेल, बेडशीट, कुठलंच कॉटनचा कपडा मी ठेवला नाही जो खाली टाकला नाही की बाबा त्याच्यात मुरून मुरून पाणी पटपट बाहेर निघेल. कारण की गादी उचलतच नव्हती, एवढी जास्त खालून भिजली होती आणि ती लवकर उचलली नसती तर पूर्णच भिजली असती. त्यामुळे आमची एवढी गडबड चालू होती. चला जाऊ दे, जे काही झालं ना तो पण आमच्या आयुष्यातला एक खूप जास्त कॉमेडी अनुभवच म्हणावा लागेल आणि गोष्ट सोडून द्यावी लागेल. पण त्या गोष्टीचं रिग्रेट थोडंसं मला राहिलंच. आणि सगळं झाल्यानंतर पाणी वगैरे बाहेर काढून मला इतकी भूक लागली होती ना, माझ्यात काहीच करण्याची ताकद नव्हती. पाण्यात बसून बसून दोघंसुद्धा खूप दमलो होतो. त्यांना म्हटलं जावा समोसे घेऊन या, समोसे खाऊया आणि मग काय ते पुढच्या कामाला लागूया. आणि मग नाश्ता करायला बसल्यावरती सगळ्या गोष्टी आठवून खूप जास्त हसायला लागलो आम्ही. कोणाच्या घरी असं कधी आधी झालंय का, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. खरं तर आज माझा मूड खूपच जास्त खराब आहे. माझी काहीच करण्याची इच्छा होत नाहीये. स्वयंपाक वगैरे अजून करायचं बाकी आहे, पण माझं खरंच काहीच करण्याची इच्छा होत नाही. कोणाला वाटतं सकाळी उठल्या उठल्या एवढं नुकसान व्हावं. कांदे पण खूप जास्त भिजून गेले, गादी भिजली आहे, मला दोन्हीचं पण थोडं टेन्शनच आलंय. आणि सकाळी झोपेतनं उठले आणि समुद्रकिनारी उठल्यासारखं वाटलंय. त्यामुळे ना दचकून उठल्यामुळे पण अजून सुद्धा असं थोडं घाबरल्यासारखं कसं तरी होतंय. आणि त्यात मला स्वयंपाक करायचं, पण असं वाटतंय की झोपावं शांत, पण गादी पण भिजली, झोपावं तरी कुठं असं झालंय. ती वाळवण्याचा प्रयत्न करणार आहे, पण बघू आता काय काय होते. पहिले स्वयंपाक करून घेते. सकाळपासून पाण्यात इतकं काम झालं होतं ना, अंग वगैरे सगळं दुखायला लागलं होतं. त्यामुळे मी काय अजून आंघोळ केलीच नव्हती. म्हटलं चला पहिले स्वयंपाक करून घ्यावा आणि त्यानंतर मस्त गरम गरम पाणी करून आंघोळ करून घ्यावी. एका साईडला पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि दुसऱ्या साईडला अंडी आणली आणि ती उकडायला टाकली, कारण भाजी तरी काय करायचं काहीच समजत नव्हतं. आणि नवरा असावं तर असा. मी आंघोळीला गेले तोपर्यंत एक साईडला सचिनने भाजी करून ठेवली अंड्याची आणि दुसऱ्या साईडला भातही लावून ठेवला. मला बोलले फक्त तू आता चपाती किंवा भाकरी कर, बाकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. मी इतकी खुश झाले ना काय सांगू. ऑलरेडी मला खूप जरा नर्वस फील होत होतं, त्यामुळे त्यांनी मस्त भाजी करून ठेवली. आणि बघा सचिनची भाजी तर काय एकच नंबर. चला, त्यांची मला खूप जास्त मदत झाली. सकाळीसुद्धा पाणी काढायला आणि आत्तासुद्धा स्वयंपाकाला. मी म्हणलं चला आता लगेचच चपात्या करून घेते, कारण दोघांनाही प्रचंड भूक लागली होती. आज काही न करता भरपूर एक्सरसाइज आमच्या दोघांची झाली होती. पीठ भिजवून घेतलं आणि त्यानंतरसुद्धा काही शूट केलं नाही, कारण की मी चपाती लाटत होते आणि सचिन येऊन मला भाजायला मदत करत होते. आणि मला तेव्हासुद्धा इतकं रिलॅक्स वाटत होतं ना. फक्त चपाती लाटायचं काम आज माझ्याकडे होतं आणि तेही त्यांना खूप जास्त परफेक्ट जमत नाही त्यामुळे. आणि त्यांनीच चपाती भाजून घेतली, त्यामुळे त्याचा पण मी व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण ते मला मदत करत होते आणि ते एवढे कम्फर्टेबल नाही आहेत की ह्या सगळ्या गोष्टी ते आता व्हिडिओमध्ये शूट वगैरे केलेले बघतील म्हणून. त्यामुळे ते बोलले मला काही घेऊ नको, मी आपलं चल तुला मदत करतो, तुला तेवढीच माझी मदत होईल. आता मदत होती आहे म्हणल्यावरती म्हणलं चला जरा व्हिडिओकडे इग्नोर करू, पण आपल्याला मदत होती हेच फायद्याचं.
सकाळ स्वयंपाक झाल्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि थोडीशी जागा करून आहे ना एक झोप घेतली, कारण सकाळी खूपच मूड खराब होऊन झोपेतनं जाग आली होती. दोघांना जे जे कपडे सापडतील त्या सगळ्या कपड्यांनी पाणी बाहेर काढलं होतं, त्यामुळे कपड्यांचाही जवळजवळ 1.5 ते 2 बादल्यांचा ढीग झाला होता. तोही कपड्यांचा ढीग सगळा धुवून टाकला आणि नंतर झोपेतून उठल्यानंतर म्हणलं चला आता सचिन अजून झोपलाच आहे, तोपर्यंत दूध घेऊन येऊ आणि मस्त अशा गरमागरम चहाने त्यांना उठवू. हा एक साईडला करतच होते, तेवढ्यातच लक्षात आलं 2-3 दिवस झालं शेंगदाण्याचे लाडू करायचेत म्हणते, पण काही वेळच भेटत नाही. आज म्हटलं चला झोपेतून जाग आली आणि कुठेही बाहेर वगैरे मी जाणार नव्हते, तर म्हटलं चला लगेचच चहा प्यायचा आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायला सुरुवात करायची. म्हणून शेंगदाण्याचा डब्बा वरच काढून ठेवला, म्हणजे जेणेकरून मी विसरणार नाही. चला चहा पिऊन झालेला आहे आणि मगाचपासून मी स्वेटर घातलं होतं, कारण गाडीवरून दूध घ्यायला गेले होते, त्यामुळे खूपच थंडी वाजत होती म्हणून स्वेटर घालून बसले होते. आता सगळा चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर स्वेटर काढलं, कारण अंगातली थंडी बरोबर निघून गेली. चला म्हटलं आता मस्त असे शेंगदाण्याचे लाडू करून घ्यावेत. शेंगदाण्याचे लाडू मी आज दुसऱ्यांदाच बनवते. मागच्या वेळेस एकदा बनवले होते, तेव्हा माझ्याकडे मिक्सर नव्हता आणि तेव्हा पूर्ण सगळी प्रोसेस मी कुटून बनवली होती, पण तेव्हा खूप जास्त त्रास झाला होता, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी छोट्याशा खलबत्त्यामध्ये कुटायच्या म्हणजे भरपूरच वेळ लागला होता आणि हातही भरपूर दुखून आले होते. पण मला शेंगदाण्याचे लाडू आवडतात, म्हटलं चला आता मिक्सरही आहे तर छानपैकी लाडू बनवून ठेवावेत. आणि तसंही थंडीची भरपूर भूक लागते, त्यामुळे मग हेल्दी काहीतरी खाण्याचा ऑप्शन असावा घरामध्ये. मस्त असा एक पावशरची गुळाची ढेप घेतली होती आणि पावशरच शेंगदाणेसुद्धा घेतले होते, कारण लाडू बऱ्याच दिवसांनी बनवत होते आणि मागच्या वेळेस एकदाच बनवले होते. म्हटलं कसे होत आहेत पहिले बघावे आणि छान जमले तर पुन्हा मग जास्त क्वांटिटीमध्ये बनवता येतील. मला असं वाटलं लाडू बनवून झाल्यानंतर की गूळ थोडासा जास्त झाला, म्हणजे शेंगदाणे आणखीन थोडेसे वाढवले असते तरी चाललं असतं, बसले असते बरोबर. पण ठीक आहे, चला एक एक अनुभव येत जातो आणि एक एक गोष्टी मी शिकत चालली आहे. त्यामुळेच आज हा पहिलाच अनुभव होता माझ्या असे शेंगदाण्याचे लाडू बनवण्याचा. आणि मला असंही वाटत होतं की मिक्सरमध्ये टाकल्यानंतर कसं काय होईल, खूप गूळ चिकटून तर बसणार नाही ना, सगळ्या मिक्सरच्या भांड्याला लाडू बांधता तर येतील ना, असे बरेच प्रश्न होते. पण मी म्हटलं चला आता सोपीच रेसिपी आहे तर बनवून तरी बघावेत. चला गूळ पूर्ण चिरून झाला आणि काल परवाच मी शेंगदाणे भाजून ठेवले होते, ते काढून घेतले डब्यातून आणि म्हटलं बघावं कुठे काही खराब वगैरे तर शेंगदाणा नाही आहे ना. पण खराब अजिबात शेंगदाणे नव्हते, शेंगदाणे खूपच जास्त छान आणि फ्रेश मला भेटले होते. शेंगदाण्यांची सालं मी काढत होते, पण पुन्हा माझ्या असं मनात आलं की शेंगदाण्यांचे फुलं खाल्लेले तर चांगले असतात ना, मग कशाला सगळ्या शेंगदाण्यांची फुलं काढावेत. म्हणून जेवढे काढले होते तेवढेच बस म्हणलं. शेंगदाणे तर स्वच्छ आहेत म्हणलं, असू दे, जे काही आपली ते शेंगदाण्यावरची साल आहे ना तीही तशीच ठेवावी लाडूमध्ये, तीच खाल्ली जाईल. जेवढे काढले होते तेवढे राहू दिले, पण बाकीच्या शेंगदाण्यांची फुलं मी काही काढली नाहीत. आणि शेंगदाणे बघा खरंच खूप छान मोठे मोठे आणि मस्त होते, त्यामुळे म्हणलं नको काही शेंगदाण्याची फुलं वगैरे काढायला. शेंगदाणे आणि गूळ मस्त ताटामध्येच मिक्स करून घेतले, म्हणजे शेंगदाणे किंवा गूळ असं एकटं मिक्सरच्या भांड्यामध्ये नको जायला, दोन्ही मिक्स करून व्यवस्थितपणे मिक्सरला बारीक होईल. मिक्सरमधनं काढलं तेव्हा मला असं वाटलं बापरे, हे तर सगळं पूर्ण कुटासारखं बारीक झालेलं आहे. आता हे सगळं एकत्र येऊन लाडू बांधले जातील की नाही काय माहिती. पण म्हटलं जाऊ दे, थांबा सगळं पहिले बारीक करून घेऊया, ट्रस्ट द प्रोसेस. जर झालंच नाही तर माझ्या डोक्यात आलं चला म्हटलं ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि मग शेंगदाण्याचे लाडू बांधून घ्यायचे. त्यामुळे म्हटलं पहिले सगळं बारीक करून घ्यावं आणि मग काय तो निर्णय घ्यावा. आणि आज काय फक्त गोळ होण्याचाच दिवस होता की काय माहिती,
पहिल्यांदा मी व्यवस्थित बारीक केलं होतं, दुसऱ्यांदा बारीक केलं तर मला असं वाटलं की एवढं काही खास बारीक झालेलं नाही आहे, म्हणून पुन्हा एकदा मिक्सरला म्हटलं चला बारीक करून घ्यावं आणि बारीक करायला गेले आणि मिक्सरच चालायचा बंद झाला. मी इतकी जास्त घाबरले ना, नवीन मिक्सर आहे काय झालं मला काहीच सुचेना. मी आरडाओरडा करून सचिनला बोलवून घेतलं, म्हणलं अहो मिक्सर चालत नाही आहे. मला खूप टेन्शन आलं. 2-3 वेळा मीच बटन चालू बंद करून पिन काढून बसवून बघितलं, पण काही केलं मिक्सरच चालू होईना. मला वाटलं आता मी चांगलाच ओरडा खाणार आहे, माझ्यामुळे मिक्सर खराब झाला की काय. पण खालचं बटन आहे ना माझ्याकडून बंद झालं होतं चुकून आणि ते आल्यानंतर चालू करून दिलं त्यांनी आणि मग कुठं माझा जीव भांड्यात पडला. म्हणलं चला आता पुढचं व्यवस्थित सगळं बारीक करून घेऊ आणि लगेचच लाडू बांधून घेऊ. सगळं व्यवस्थित बारीक करून झालं आहे आणि जसं सगळं सुट्टं दिसत होतं ना, म्हटलं चला लाडू बांधणं बहुतेक अशक्यच दिसते. पण जसा पहिला लाडू बांधायला घेतला ना आणि एवढा सुंदर बांधला गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं गूळ असल्यामुळे त्यामध्ये भरपूर चांगला चिकटपणा येतोय. दाबल्यानंतर लाडू व्यवस्थितपणे बांधला जातो. आणि एका हाताला मी मेहंदी लावली होती, म्हणजे फक्त बोटं रंगवली होती, तर त्या हाताने लाडू बांधताना बघायला जरा छान वाटत होतं. अगदी नवीन नवरी लाडू बांधती की काय असं वाटत होतं. म्हणून मी उजव्या हाताने लाडू चांगले बांधले जात असून सुद्धा सगळे लाडू जवळजवळ डाव्या हाताने बांधले. माझं तर एक काहीतरी विश्वच वेगळं असतं. पण पहिलाच लाडू बघा किती सुंदर बांधला गेला आहे आणि मला खूप जास्त आनंद होत होता. पळत जाऊन तो एकच लाडू घेऊन सचिनला दाखवून आले की बघा मी किती छान लाडू बांधला आहे. आता बघा सगळे लाडू एकदम पटापट बांधून दाखवते. मी मोठे लाडूही बांधू शकते, पण मी मुद्दामच लाडूची साईज खूपच छोटी ठेवली आहे, कारण एका वेळी एकच लाडू खाल्ला जाईल आणि एक तरी तो लाडू पूर्ण खाल्ला जाईल, कारण आम्हाला दोघांनाही गोड काही जास्त आवडत नाही. त्यामुळे म्हटलं छोटेच बांधावे, म्हणजे जास्त दिवसही राहतील आणि एकच लाडू एका वेळेस व्यवस्थितपणे संपूनही जाईल. सगळे लाडू बांधून व्यवस्थित भरणीमध्ये भरून ठेवेनच. आणि आता छोट्या मोठ्या भुकेसाठी अशा छोट्या गोष्टी आणि छोट्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईनच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जावा आणि मला खूप सारा सपोर्ट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.